सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक, आरोप प्रत्यारोप, महाराष्ट्रातील रोखठोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज. मंडळी नमस्कार, मी विजय दंगेकर. आपण पाहतात लोणारी टाइम्स, आवाज महाराष्ट्राचा, महाराष्ट्राच्या जनतेसाठी. महाराष्ट्र सरकारने जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणुकीचं जी बिगुल होतं ती सुरू केलं आणि गाव पातळीवरच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराला धामधूळ लागली आणि उमेदवार कोण असेल, आपल्या विरोधात कोण असेल किंवा आपल्याला आघाडीकडून तिकीट मिळेल का, ह्या सगळ्या अडचणी पार करत आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या शेवटचे 2 दिवस प्रचाराचे राहिलेले आहेत आणि प्रत्येक उमेदवारांना प्रत्येक मतदारापर्यंत भेटायचं असतंय. खरं तर पंचायत समिती ही 3-4 गावं असतात किंवा 1-2 गावं असतात, पण जिल्हा परिषद म्हणलं तर जवळजवळ 7 गावं, वाड्या वस्त्या असतात. बरीच शेतमजूर असल्यामुळे, शेतकरी असल्यामुळं वाड्या वस्त्यावर राहायला जातात, शेतातनी राहायला जातात. त्याच्यामुळे जिल्हा परिषदचा जो उमेदवार असतो त्यांना खरं तर कसरतीचा हा प्रवास असतो, प्रचाराचा हा काळ असतो आणि अत्यंत कमी वेळेमध्ये त्यांना मतदारांपर्यंत जायचं असतं. अशातच कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका आणि शिरोळ तालुक्यातील उदगाव जिल्हा परिषद आणि उदगाव जिल्हा परिषद म्हणलं की मोठी लोकसंख्या असलेला हा जिल्हा परिषद संघ आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचा संघ आहे आणि आगर ग्रामपंचायतचे सरपंच अमोल चव्हाण आपल्या बरोबर आहेत. ते जिल्हा परिषद म्हणून उमेदवार शाहू आघाडीकडून, यड्रावकर गटाकडून थांबलेले आहेत. आता आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. जे तुम्हाला अनुभव आहे, तुम्ही गावचा खरं तर आगर ग्रामपंचायतचा गाडा हाकलेला आहे, तुम्हाला अनुभव आहे, राजकीय अनुभव आहे, त्याचबरोबर मागं राजकीय पण पाठबळ तुमच्या बरोबर शाहू आघाडीचा आहे. असं असताना विरोधक जे आहेत ते म्हणतात की धनशक्ती विरोधी जनशक्तीची लढाई आहे, तर याबद्दल तुम्ही काय सांगता? पहिल्यांदा नमस्कार. माझ्या उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील 8 गावामध्ये सर्वांना माहीत आहे अमोल चव्हाण धनदांडगा हे का सर्वसामान्य आहे. कारण लोकनियुक्त सरपंचपदाची 5 वर्षाचा कार्यकाळ माझा आत्ताच संपलेला आहे आणि या कार्यकाळात गावाचा विकास चांगल्या पद्धतीने केलेला आहे आणि आजपर्यंत म्हणजे ही इलेक्शन लागेपर्यंत सुद्धा अमोल चव्हाण हा सर्वसामान्य एका पतसंस्थेची पिगमी गोळा करणारा सर्वसामान्य माणूस आहे. त्यामुळं विरोधक काय म्हणतात याकडं आमची पूर्ण राष्ट्रीय शाहू आघाडी असेल, विरोधकांच्याकडे लक्ष न देता फक्त विकासाच्या मुद्द्यावर ही इलेक्शन आम्ही लढत आहे. त्यामुळे विरोधकांच्याकडे काय म्हणतात आम्ही लक्षच देतो. बरं, आता तुम्ही मतदानाला जात आहे, मग मतदान 7 तारखेला आहे, तर मतदारांना तुम्ही काय मेसेज देताल आणि आघाडीचा काय स्लोगन असेल तुमचं? आघाडीचा स्लोगन आमचा हाच आहे, विकासाचा मुद्दा हाच स्लोगनचा विषय आहे. कारण आपल्याला फक्त या मतदारसंघाचा विकासच करायचा आहे आणि सर्वसामान्य जनतेचं जीवनमान उंचवायचं आहे. त्यामुळं विरोधकांना काय सांगायचं आम्हाला गरज नाही. आम्हाला जनतेला एवढं सांगायचं आहे, आम्ही तुमच्यासाठी विकासासाठी इलेक्शनला उभा राहिलोय आणि आम्ही विकासच करणार. बरं, तुम्ही उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघामधून विजय झाला, निवडून आला, तर तुमचं व्हिजन या उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघासाठी काय व्हिजन असेल, तुमचं काय पाऊल असेल पुढचं? नक्कीच उदगाव जिल्हा परिषद मधून आम्ही विजयी होणार हा आमच्याबरोबर माझ्या मतदारांचा, माझ्या मतदारसंघातील लोकांचा दृढ विश्वास आहे. आम्ही विजयी होणार आणि विजयी झाल्यानंतर पूर्ण मतदारसंघाचा कायापालट करण्याचं काम किंवा जिल्हा परिषद कोल्हापूरमध्ये टॉपचा मतदारसंघ करायचं काम आम्ही, आमचे नेते माननीय डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब, या विभागाचे खासदार माननीय दर्शील दादा, माजी आमदार उल्हास दादा यांच्या माध्यमातून आणि आमची जी पूर्ण राष्ट्रीय शाहूची टीम आहे किंवा ही पूर्ण जनता आहे, या सर्वांच्या विचारानं या मतदारसंघाचा कायापालट करायचं काम आम्ही करणार आहे. बघा, खरं तर एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्व, पिग्मी एजंट म्हणलं तर गावावर आपल्याला गावगाव जाऊन व्यावसायिकांच्याकडून आपल्याला पिग्मी गोळा करावं लागत असते आणि तेवढं कसरतीचं काम असतंय. अशा त्यांना उमेदवारी मिळाली आगर ग्रामपंचायतची आणि त्या आगर ग्रामपंचायतचे सरपंच सुद्धा राहिलेले आहेत. नुकताच त्यांचा कार्यकाळ संपला असं त्यांनी सांगितले. एवढं दांडगं काम आहे आणि तुम्ही कुणालाही 8 गावामध्ये विचारा, अमोल चव्हाण काय व्यक्ती आहे, त्यांचं व्यक्तिमत्व काय आहे आणि सर्वसामान्य कुटुंबातलं येणारं व्यक्तिमत्व, आगर ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून त्यांच्यावर शाहू आघाडीने विश्वास टाकून त्यांना जिल्हा परिषद उदगावची उमेदवारी दिली आणि नक्कीच आम्ही निवडून असं त्यांनी एक विश्वास व्यक्त केलेला आहे. विजय दंगेकर, लोणारी टाइम्स, आगर.